नमस्कार, आपण पाहत आहात मुंबई आउटलुक. धुळे जिल्ह्यातील होलार समाजासाठी आजचा दिवस ऐतिहासिक ठरला. साक्री रोडवरील समाज कल्याण कार्यालयात होलार समाज आर्थिक विकास महामंडळ या स्वतंत्र उपकंपनीच्या नामफलकाचे अनावरण उत्साहात पार पडले. महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने 15 ऑक्टोबर 2024 रोजी जारी केलेल्या शासन निर्णयानुसार संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाअंतर्गत या उपकंपनीची स्थापना करण्यात आली आहे. या नव्या महामंडळाच्या माध्यमातून समाजातील युवक, महिला, विद्यार्थी, कारागीर आणि उद्योजकांना कर्ज योजना, व्याज परतावा, शैक्षणिक सवलती, कौशल्य विकास प्रशिक्षण तसेच महिला सक्षमीकरणाच्या योजनांचा थेट लाभ मिळणार आहे. या कार्यक्रमाला हिरामण सोनू होलार, ज्योतिराम करडे, नामदेव होलार यांच्यासह समाजातील ज्येष्ठ पदाधिकारी, युवा प्रतिनिधी आणि मोठ्या संख्येनं समाज बांधव उपस्थित होते. आर्थिक प्रगती आणि समाजाच्या सर्वांगीण विकासाचा संकल्प व्यक्त करत कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. होलार समाजाच्या अनेक वर्षांपासूनच्या प्रलंबित असलेल्या मागणीला अखेर यश मिळाल्यानं समाज बांधवांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालंय. विविध समाज संघटना, कार्यकर्ते आणि लोकप्रतिनिधींनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे शासनानं हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असल्याची भावना यावेळी उपस्थित लोकांनी व्यक्त केली. नमस्कार. जय होलार, जय भीम, जय रोहिदास, जय आदिवासी. मी श्रावण नत्तो होलार, धुळे जिल्हा अध्यक्ष, होलार समाज सेवा संस्था महाराष्ट्र राज्याचा धुळे जिल्हा अध्यक्ष आहे. आज समाज कल्याण या ठिकाणी होलार समाज उपमहामंडळ या ठिकाणी उपस्थित झालेलं आहे. तसेच चर्मकार महामंडळ उपकंपनी होलार समाजाची या ठिकाणी स्थापन झालेली आहे. त्याच्याबद्दल सर्व होलार समाज या ठिकाणी उपस्थित आहे. तालुका अध्यक्ष हिरामण सोनू होलार, सचिव नामदेव शिवराम होलार, तसेच समाजाचे अधिकारी व पदाधिकारी एकनाथ भाऊ करडे, तसेच राजू भाऊ करडे, तसेच शंकर नामदास, तसेच मच्छिंदर नामदास, तसेच एकनाथ जाधव या ठिकाणी भरपूर आपल्या होलार समाजात उपस्थित आहे. तरी मी त्यांचं सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो, आभार व्यक्त करतो. जय रोहिदास, जय होलार, जय भीम. समाज संघाचे संत वैदाती चर्मशेखर यांनी आज आम्हाला जे आम्हाला समजत नव्हतं त्यांनी आम्हाला आज समजून सांगण्याचा प्रयत्न आम्हाला केलेला आहे. आणि तसेच संत वेदांती सांभाळ या शाखेमधून आणि होलार समाज या शाखेला त्यांनी आम्हाला पाठपुरावा केलेला आहे. म्हणून सरकारने देखील संत वेदांती समाजाच्या आजचे आम्हाला हा निवेदन दिलेला आहे. आणि आज आम्हाला त्या माध्यमातून मार्गदर्शन आम्हाला होलार समाज व वर्ण उपमहामंडळ होलार समाज यांनी आम्हाला धुळे जिल्हा इथे मार्गदर्शक आम्हाला पाठवलेलं आहे. एवढं बोलून मी विनंती करून जागेवरच थांबतो.